The blessings of commitment. करारामागचे आशीर्वाद. That's what we have been studying from last week. गेल्या सप्ताहापासून यावर आपण अभ्यास करत आहोत. Amen. Amen. And I believe God is going to reveal to us further. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर अजून प्रगटीकरण आपल्याला पुढे देणार आहे. Amen. हालेलुया. Every revelation that comes from God is a benefit for each one of us. प्रत्येक प्रगटीकरण जे देवाकडून आपल्याला प्राप्त होतं ते आपल्या लाभासाठीच आहे. Because the letter killeth, but the spirit gives life. कारण लेख ठार मारतो परंतु आत्मा जीवन देतो. Amen. हालेलुया. We'll open our Bibles to 2 Chronicles 16th chapter verse 9. 2 इतिहास 16:9 याकडे आज आपण शास्त्र भाग वाचूया. The eyes of the Lord run to and fro throughout the whole earth to show himself strong in the behalf of them whose heart is perfect toward him. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्तात त्याचे तो सहाय्य करतो आणि आपले सामर्थ्य प्रकट करतो. Praise the Lord. हालेलुया. God's eyes run to and fro, परमेश्वराचे नेत्र इकडून तिकडे फिरतात and it wants to steady itself on somebody who is committed to him, somebody who is faithful to him, somebody who is true to him. आणि परमेश्वराला आपले नेत्र अशा व्यक्तीवर स्थिर ठेवायचे आहेत जो करारबद्ध आहे, जो त्याच्याबरोबर प्रामाणिक आहे, जो त्याच्याबरोबर विश्वासू आहे. Praise God. Hallelujah. God honors commitment. कराराचे आदर परमेश्वर करतो. If you are committed to God, जर तुम्ही देवाला समर्पित असाल you will never lack any good thing. तर कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण तुम्हाला कधी पडणार नाही. God will be a helper, God will be a provider. परमेश्वर तुमचा सहाय्य करता बनेल, परमेश्वर तुमचा पूर्ती करता बनेल. The first point we have learnt is तर पहिला मुद्दा आपण शिकलो तो हा the commitment of God. देवाकडून झालेला करार. The second point, दुसरा मुद्दा our commitment to God. आपला करार देवाप्रित्यर्थ. Amen. Hallelujah. Now commitment means, करार म्हणजे now there are many meanings of perfect. परिपूर्णतेचे अनेक अर्थ आहेत. It means faithfulness, म्हणजे विश्वासूपणा, it means truth, सत्य, being true to somebody. एखाद्या बरोबर प्रामाणिकपणे इमानाने राहणे. It means also that you are committed to that person or to that program. समोरच्या व्यक्तीसोबत किंवा समोरच्या व्यक्तीसोबत जे आपण कामकाज करतो त्याबद्दल आपण प्रामाणिक राहणे. And another meaning of commitment is surrendering oneself to God. आणि अजून एक बाजू आहे समर्पितची म्हणजे देवाला शरण येणे. Amen. Amen. Surrendering yourself repeatedly. आणि वारंवार देवाला शरण येणे. Our surrender should be done repeatedly. वारंवार सातत्याने क्षणाक्षणाला आपण देवाला शरण गेलं पाहिजे. Many times अनेक वेळा when we are blessed, जेव्हा आपल्याला विपुल आशीर्वाद मिळतो the devil tries to put pride in us. तेव्हा सैतान आपल्या हृदयामध्ये अहंकार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. And pride does not want to submit. आणि गर्व कधीही आपल्याला शरण जाऊ देत नाही. So these things, तर या सर्व बाबी ज्या आहेत it does not allow oneself to commit to God. त्या सर्व बाबी अडखळण बनतात. त्यामुळे एखादा व्यक्ती देवाला शरण जात नाही. So consistently we need to be completely surrendering ourselves to God. तर सातत्याने आणि वारंवार क्षणाक्षणाला आपण देवाला शरण गेलं पाहिजे. Now commitment needs one to pay the price. करारासाठी एखाद्याला किंमत मोजावी लागते. Amen. Amen. We need to pay the price. आपण किंमत मोजणं गरजेचं आहे. Because कारण whenever you say that you are committed to certain things, जेव्हा केव्हा आपण असं म्हणतो की अशा काही गोष्टींप्रत्यर्थ मी करारबद्ध आहे, you need to be faithful towards that work or whatever. तर जी काही बाब असेल किंवा जे काही कामकाज असेल त्या प्रत्यर्थ आपण विश्वासू असणं गरजेचं आहे. You know why? का माहितीये? Because कारण when you are doing some work, जेव्हा आपण एखादं काम हाती घेतो there are times तेव्हा अशी वेळ येत असते you will come under pressure. त्यामध्ये त्या कामामध्ये तुम्ही दबावाखाली येता. Amen. Amen. You have to endure some pressure. आणि मग तो दबाव आपल्याला सहन करावा लागतो. Certain things will be quite demanding. आणि काही गोष्टी त्यामध्ये मागणीच्या स्वरूपामध्ये असतात. Demand of allegiance to God and to one another. एकमेकांप्रत्यर्थ आणि देवाप्रत्यर्थ प्रामाणिक आणि आस्थेने काम करण्याची मागणी असते. See, we sometimes say, I'll be ready to do it. कधी कधी आपण सहज म्हणून जातो मी ते करायला तयार आहे. But when things seem to be good, saying goes very well. परंतु गोष्टी जेव्हा सरळ आपल्याला दिसतात ना तेव्हा बोलणं फार सोपं जातं. But
परंतु when you are cornered, जेव्हा आपण कोपऱ्यामध्ये कुठे अडकतो when pressure mounts upon you, आणि जेव्हा दबावाचा भडीमार आपल्या डोक्यावर चढतो, it's only the commitment that will see you through. त्यावेळी मग केवळ करार आणि समर्पणच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. Praise God. हालेलुया. That's why the day you are born again, आणि म्हणून ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला, you need to commit yourself to God. त्याच क्षणाला आपण देवाला शरण गेलं पाहिजे You should say, I am committing myself to you, O God, आणि प्रभूला म्हणलं पाहिजे, प्रभू आजपासून मी तुला शरण आलो and I will not turn back. आणि यापुढे मी मागे वळणार नाही. Let pressure mount upon me. कितीही दबाव माझ्यावर येऊ दे, I will see that I finish the work. मी हे पाहणार की जी जबाबदारी तू माझ्यावर दिली आहे ती मी पूर्ण करणार. Jesus said, येशू I म्हणाला, have not come to do my will, but the will of my Father, and to complete it. मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो नाही, तर माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. Amen. I Amen. came not only to do His will, but to also complete it, to finish it. मी केवळ त्याची इच्छा करण्यासाठी नाही, तर इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो So आहे. coming in this world to do the will of God is just not enough. You need to fully complete it. तर जगामध्ये येऊन केवळ देवाची इच्छा करणे हे तेवढं पुरेसं नाहीये, तर ती इच्छा पूर्ण करणे हे महत्वाचं आहे. Praise the Lord. Amen. Now Jesus said, तर येशू म्हणाला, if the world hates me, जग जर माझा तिरस्कार करत असेल, the world will also hate you. तर जग तुमचा देखील तिरस्कार करणार. Understand? समजून घ्या. If the world has loved me, the world will love you. जगाने माझ्यावर प्रेम केलं असेल, तर जग तुमच्यावर देखील प्रेम करणार. But there are many people who have hated me. परंतु अनेक लोक आहेत ज्यांनी माझा तिरस्कार केला. And so many people will be hating you as well. तर मग साहजिकच आहे की अनेक लोक तुमचा देखील तिरस्कार करतील. And so what will help you to still keep on walking with God? तर मग देवासोबत चालण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला सातत्याने त्यामध्ये राखून ठेवेल? Your commitment you made to God. देवा प्रित्यर्थ जो समर्पण, जो करार तुम्ही केला आहे, त्यामुळे तुम्ही देवासोबत चालाल. Let us take the natural example. आता नैसर्गिक सर्वसाधारण उदाहरण घेऊया. What makes or what keeps the marriage intact between a man and a woman? पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये जो विवाह आहे तो कायमस्वरूपी बद्ध का राहतो? What keeps it? कशामुळे तो राहतो? It's not just signing on that marriage certificate. मॅरेज सर्टिफिकेट किंवा त्या रजिस्टरवर केवळ सही केल्याने तो करारबद्ध विवाह राहत नाही. No, it's a commitment that you make towards one another, that through thick and thin, to sickness and health, weakness and strength, I will be with you. एकमेकांसोबत ते करार करतात की चढ उतारामध्ये, संकट समयामध्ये, चांगल्या समयामध्ये, आजारपणामध्ये आणि तुझ्या तंदुरुस्तीमध्ये मी तुझ्यासोबत, तुझ्या सहवासात तुझ्याशी करारबद्ध राहील. Now sometimes, in that atmosphere of such a joy, we forget what commitments we have made with one another. तर आता कधी कधी त्या आनंदाच्या वातावरणामध्ये एकमेकांसोबत जो करार आपण केला असतो तो आपण विसरून जातो. We should not. पण आपण तसं करता कामा नये. That's why the pastor asks you to make a commitment to one another. आणि त्यामुळेच तर पास्टर आपल्याला म्हणतात की एकमेकांसोबत करार करा. Amen. Amen. Wasn't it just enough that God was there sanctioning your marriage? आता हे काय पुरेसं नव्हतं का की देव तिथे आहे तुमच्या लग्नाला मान्यता द्यायला? Yes, he is sanctioning your marriage. होय, तो तुमच्या लग्नाला, विवाहाला मान्यता देत आहे. But परंतु a commitment from our side seals that bond more further. आपल्या वतीने जो करार आपण करतो त्यामुळे जे बंधन निर्माण होतात त्याला शिक्कामोर्तब होतो. Amen. Amen. God has been committing himself to us. देव आपल्या सोबत आतापर्यंत करारबद्ध राहिला. We need to be committed to him. तर आपण देखील त्याच्या सोबत करारबद्ध असलं पाहिजे. In Exodus 19, निर्गम 19 मध्ये God says, देव म्हणाला, remember लक्षात ठेवा, how I brought you out of the house of bondage. मी तुम्हाला बंधनाच्या देशातून कसे बाहेर काढले याचं स्मरण ठेवा. He's telling them, remember how I brought you out of the house of bondage. नेहमी स्मरण ठेवा की मी तुम्हाला बंधनातून, दास्यगृहातून कसे बाहेर काढले. What is he telling them? आता तो त्याला काय सांगत आहे? He is saying, परमेश्वर म्हणत आहे look at my commitment towards you. की मी तुमच्या बरोबर जो करार केला त्याकडे पहा. See, he does not remind them of the plagues that God dealt with. परमेश्वर त्याचं आठवण करून देत नाही की मी कोणत्या पिढा पाठवल्या, How I crippled the Egyptians by sending them 10 plagues. 10 पिढा पाठवून मी मिस्री लोकांना कसं त्रास दिला, पिढा दिली. परमेश्वर असं नाही म्हणाला. Nor does he speak about how he divided the Red Sea for them, किंवा याविषयी देखील वर्णन नाही केलं की मी कसा तुमच्या नजरेपुढे तांबडा समुद्र दुभांगला, or how by his mighty hand he
drowned all the Egyptian army. किंवा कशा प्रकारे माझ्या बाहुबलाने मी मिस्री सैन्यांना पाण्यामध्ये बुडवलं. Isn't it strange? हे किती विचित्र आहे ना. He spoke none of these powers. या कोणत्याही सामर्थ्यशाली गोष्टींविषयी परमेश्वर एक उद्गार देखील त्याने काढला नाही. When we want to show our commitment, जेव्हा आपल्याला आपलं समर्पण दाखवायचं we असतं go into extra detail. तेव्हा मग अधिक माहितीमध्ये आपण उतरतो. Amen. Amen. मी असं केलं होतं तुमच्यासाठी, असं करणार मी. We speak lots. मग आपण भरपूर काय उलगडा करतो त्याचा. But see in verse 4, परंतु 4थं वचन पहा ना. God just said, परमेश्वर असं म्हणाला की you yourself have seen what I did to Egypt and how I carried you on eagle's wings and brought you to myself. निर्गम 19:4 मी मिस्र्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडांच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही स्वतः पाहिले. See, God speaks of his commitment. परमेश्वर आपल्या कराराविषयी सांगत आहे. He's speaking about his faithfulness. He's speaking about his covenant. परमेश्वर आपल्या कराराविषयी, परमेश्वराने आपल्या समर्पणाविषयी, परमेश्वराने आपल्या विश्वासूपणाविषयी इथे वर्णन केलं. He speaks about his covenant that he made with Abraham and Isaac and Jacob. अब्राम, इसाक, याकोब यांच्या सोबत जो करार परमेश्वराने केला त्याचं स्मरण परमेश्वराने इथे करून दिलं. God even let Abraham know how that children of Israel will be in bondage for 400 years in Egypt. परमेश्वराने अब्रामाला हे प्रगट देखील कशा प्रकारे केलं पहा की 450 वर्ष इस्रायली लोक मिसर देशामध्ये बंधनात राहणार. And he said, I will deliver you. आणि परमेश्वर म्हणला की मी सुटका देईन. And at the right time, आणि योग्य वेळी God heard their groaning. परमेश्वराने त्यांचे उसासे ऐकले. And Bible says आणि बायबल in सांगतं Exodus 2:24, निर्गम 2:24 मध्ये God remembered his covenant, his faithfulness, his word that he gave to Abraham. परमेश्वराने अब्रामाला दिलेलं वचन, त्याचा करार, त्याचं समर्पण आणि जे काही आहे त्याचं स्मरण त्याने केलं. Amen. Amen. God remembered the covenant he made with Isaac. God remembered the covenant he made with Jacob. And that's why he delivered them. परमेश्वराने अब्रामा सोबत केलेला करार, इसाका सोबत केलेला करार, याकोबा सोबत केलेला करार याचं स्मरण केलं, त्यामुळे बंधनातून त्यांना बाहेर काढलं. Amen. For that reason he approached Moses. He raised up Moses in the wilderness of याच Midian. कारणासाठी त्यांनी मोशेला पाचारण केलं, रानामध्ये मोशेला दर्शन दिलं, He prepared Moses. मोशेला तयार केलं. See how God was proving himself that I have to commit. I have made a commitment to Abraham. Now I have to fulfill it at the right time. कशा प्रकारे परमेश्वर साबित करून दाखवत होता पहा की मी अब्रामा सोबत करार केला आहे आणि करार पूर्ण करण्याची वेळ आली आहे, तर मला आता माझ्या बाजूने करार पूर्ण करण्याचं काम केलंच पाहिजे. Praise the Lord. Amen. In Egypt he was dealing with Moses. मिसर देशामध्ये तो मोशेच्या जीवनात कारभार करत But होता. then Moses committed a big blunder. परंतु तुम्हाला माहितीये मोशेने फार मोठी घोडचूक केली He ran away to Midian. आणि मग तो मिद्यान देशी पळून गेला. But see God, परंतु देवाला पहा, I have made a commitment मी करार केला आहे to Abraham my friend. अब्राम जो माझा मित्र त्याच्या सोबत, I have to deliver them. तर मला आता त्यांना सुटका दिलीच For पाहिजे. that I have to raise up this fellow Moses. तर त्यासाठी मला मोशेला आता उभं करणं गरजेचं आहे. As Moses was taking care of his sheep at the backside of the desert in Midian, तर मिद्यान देशामध्ये रानाच्या मागच्या बाजूला जेव्हा मोशे मेंढरांची राखण करत होता, God spoke to him through the burning bush. तेव्हा परमेश्वराने त्याला जळत्या झुडपातून दर्शन देऊन त्याला बोलला Go to Egypt की मिसर देशामध्ये जा and tell the Pharaoh, set my people free. आणि फारोला जाऊन आज्ञा दे की माझ्या लोकांना मोकळं कर. Moses said, I cannot do it. मोशे म्हणाला मला हे जमणार नाही. I'm slow of speech. मी तर तोत्र्या ओटांचा I आहे, cannot speak. मला सहजरित्या बोलता येणार नाही. God said, you go, I'll be with your mouth, but you go. देव म्हणाला तू जा, मी तुझ्या मुखासोबत असेल, परंतु तू जा आणि तिथे उभा राहा. See how God was working. पहा परमेश्वर कशा प्रकारे कार्य करत Did होता. the children of Israel know this? आता इस्रायली लोकांना हे ठाऊक होतं का? No, they didn't know. नाही, काहीच ठाऊक They are only नव्हतं. sitting there and blaming and complaining. ते केवळ त्या ढिगाऱ्यामध्ये बसून तक्रार कुरकुर करत होते. When will God save us? परमेश्वर कधी आमचं तारण We are करेल, slaves here. आम्ही इथे गुलामगिरीमध्ये आहोत. But behind their back, God was working out a salvation परंतु for them. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या नजरेआड परमेश्वर तारणाचं कार्य करत होता. Praise the Lord. Amen. Behind your back, God is working out your salvation. तुमच्या नजरेमागे, तुमच्या पाठीमागे परमेश्वर तुझ्यासाठी तारणाचं काम करत आहे आज. Praise God. Every Hallelujah. day He has committed Himself
to help you, to deliver you, to bless you. परमेश्वर करारबद्ध आहे. परमेश्वराने ठरवलं आहे म्हणून त्यांनी करार केला आहे की तुला आशीर्वाद द्यायचा म्हणजे द्यायचा, तुला आरोग्य द्यायचं म्हणजे द्यायचं, तुला आशीर्वादित करायचं म्हणजे करायचं. And Moses came and talked to his people, आणि मोशे आला आणि आपल्या लोकांसोबत तो बोलला, but they did not heed to Moses. परंतु त्यांनी मोशेचं काय ऐकलं नाही. Why? का? For the anguish of the spirit and their cruel bondage, they did not even heed to the good news. त्यांची जी बंधनं होती आणि त्यांचा जीव इतका व्याकुळ झाला होता की सुवार्ता ऐकण्याकडे त्यांनी लक्ष देखील पुरवलं नाही. Sometimes कधी कधी we are so much engrossed in a little world आपल्या छोट्याशा जगामध्ये आपण एवढे गुंतलो असतो ना that the good news that comes to us, we don't take it also. की जी सुवार्ता, जी चांगली बातमी आपल्या कानी पडते ती आपण ग्रहणच करत नाही. Yes, हो. God is speaking deliverance to us. We say, stop it, I am in my trouble. परमेश्वर घोषणा करतो सुटका आहे, सुटका आहे. आपण म्हणतो ते बंद कर, मी त्रासात आहे. Like that man for 38 years who was जसा तो मनुष्य 38 वर्ष sitting at that Bethsaida pool बेतसेदेच्या तळ्याजवळ तो बसला with होता his infirmity. आणि त्याच्या व्याधीसहित तो बसला And होता. Jesus approaches him and said, do you want to get well? He says, I have nobody to put me in the water. येशू त्याला जाऊन भेटला आणि म्हणाला की बाबा तुला बरं व्हायचंय का? तो काय म्हणाला की मला तळ्यामध्ये सोडण्यासाठी माझं स्वतःचं कोणच नाहीये. The more you get involved in your misery, the less you will see the deliverance of God. जेवढं जास्त तुमच्या त्रासामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून घेताल तेवढं कमी तुम्हाला देवाच्या सुटकेचं प्रदर्शन होईल. Praise the Lord. हालेलुया. Don't sit on the ash heap. तर राखेच्या ढिगाऱ्यामध्ये बसून राहू It नका. will stop the flow of God because it is stopping you from hearing from God. त्यामुळे देवाचा प्रवाह त्याला खंड पडेल आणि त्यामुळे देवाची वाणी आपल्याला ऐकू येणार नाही. Now, God didn't say these people are very adamant people, I will not rescue them. परमेश्वर असं नाही म्हणाला की हे फार हट्टी आणि जिद्दी आहेत, मी यांना सुटका देणार See, नाही. he didn't back off because he is a committed God. परमेश्वराने मागचं पाऊल घेतलं नाही कारण त्यांनी करार केला होता. No matter how slow is Moses in hearing, I will see that he hears me finally. मोशे कितीही कमी असू द्या माझं ऐकण्यामध्ये, तरी मी हे पाहून घेईल की मोशे सरते शेवटी माझं सगळं ऐकणार. Praise the Lord. See, हालेलुया. we need to go the second mile to keep our commitment. आपला करार पाळण्यासाठी आपण दुसरं मैल चालण्याचं गरज आहे. Just because it is hard does not mean we don't go forward. केवळ कठीण दिसतंय म्हणून जायचं नाही असं होता कामा नाही. Praise God. हालेलुया. Be committed to him. आपण देवासोबत करारबद्ध असलं पाहिजे. Praise God. हालेलुया. God is with you. देव तुमच्या सोबत आहे. Joseph was in Egypt. योसेफ मिसर देशात होता. He was not in a believer's land. तो काही विश्वासू जनांमध्ये नव्हता, Yet he prospered very fast. तरी देखील किती तत्पररित्या तो समृद्ध झाला. Why? का? Committed to the vocation of God. जे देवाने कार्य त्याच्या हातात सोपवलं त्या प्रसंगामध्ये, त्या कार्यामध्ये तो करारबद्ध I will राहिला. not back off. Egypt has to change for me. मी मागचं पाऊल घेणार नाही, मी बदलणार नाही. बदलायचं असेल तर संपूर्ण मिसर देश माझ्यासाठी बदलेल. Praise God. हालेलुया. And see, God can do wonders. आणि पहा परमेश्वर अद्भुत कार्य करू If you शकतो. are committed to God and Sir. His vocation, God can do wonders. He can change Pharaoh's heart. He can change Potiphar's heart for you. देवासोबत आणि देवाच्या कार्यासोबत जर तुम्ही प्रामाणिक आणि जर तुम्ही विश्वासू राहिला तर देव तुमच्यासाठी पोटिफराचं हृदय, देव तुमच्यासाठी फारोचं हृदय निश्चित बदलेल. Praise God. हालेलुया. Daniel was not in his own land when he prospered. दानिएल समृद्ध जेव्हा झाला तेव्हा तो स्वदेशामध्ये होता का? Shadrach, Meshach, and Abednego were not in their own land when they were lifted up. जेव्हा शद्रक मेशक अबिदनगो यांची बढती झाली तेव्हा ते आपल्या स्वतःच्या देशात होते का? See, it was a hard place. कठीण जागा होती ती. And hard places are trial places. आणि कठीण जागा म्हणजे परीक्षेची जागा. And you develop in hard places. आणि कठीण जागेमध्ये, परीक्षेच्या जागेमध्ये आपण स्वतःचं विकसन करतो. In smooth places you never develop. जेव्हा सरळ सगळं काही असतं त्यामध्ये आपला विकास होत नाही. See, Moses came back crying to God. मोशे रडत रडत पुन्हा देवाकडे आला. Amen. Amen. He said, look, Lord, the Israelites you sent me to tell the good news, they are not even listening to me. आणि मोशे रडत रडत काय म्हणाला, पहा परमेश्वर, ज्या इस्रायली लोकांकडे तुम्हाला पाठवलं ते माझा एक शब्द ऐकत नाहीये. If they don't listen to me, can the great Pharaoh listen to me? आणि ते जर माझं ऐकू शकत नाही, ते माझं ऐकायला तयार नाही, तर फारो कसं काय माझं ऐकेल? And besides, you know I am a stutterer. आणि तुला ठाऊक आहे प्रभू की मी तर तोत्र्या जिभेचा आहे. I don't want to do this. मला हे काम करायचं नाही. You send somebody else. तू इतर कोणाला तरी उभं कर आणि पाठव. But see, पण पहा, God had committed himself to Abraham. परमेश्वराने अब्राहमाला करार दिला होता. God was adamant.
परमेश्वर जिद्दी होता. I will make this fellow according to my desire. मी या माणसाला घडवणार, माझ्या इच्छेप्रमाणेच I घडवणार. will raise him up. मी त्याला उभं करणार म्हणजे करणार. No matter what the cost. मग किती किंमत मोजावी लागली तरी चालेल. I will use him because of the commitment I made to Abraham, my friend. माझा मित्र अब्राम याच्या करारा प्रित्यर्थ मी या माणसाचा, मी मोशेचा वापर करणार म्हणजे करणार. God held out his blueprint before Moses. मोशे समोर परमेश्वराने आपली सगळी पूर्व योजना दाखवली. And he said, now go and meet your brother Aaron and both of you come before me. आणि मग परमेश्वर मोशेला म्हणला, जा आपला भाऊ आरोन याला भेट आणि दोघेही माझ्या पुढे हजर व्हा. Now from now on, Aaron will be your मग spokesperson. आतापासून पुढे आरोन तुझ्या वतीने बोलेल, You won't speak. तू बोलू नको. He will speak. तो तुझ्या बाजूने बोलेल. But I want you to go. पण माझी इच्छा आहे की तू गेलंच पाहिजे. Don't worry. काळजी करू नको. I will see that you become like a god to Pharaoh. मी पाहून घेईल की फारोसाठी तू देवा समान होशील And your brother will be like a prophet to me. आणि तुझा भाऊ माझ्यासाठी संदेशच्या समान होईल. See, God will do anything, to just satisfy somebody. एखाद्याचं समाधान करण्यासाठी परमेश्वर काहीही करेल. Praise God. Hallelujah. What more do you want? I will make you as God to Pharaoh. आता तुला अजून जास्त काय पाहिजे? फारो समोर मी तुला देवा समान करतोय And your brother Aaron, I will make him a prophet. आणि तुझा भाऊ आरोन याला मी संदेष्टा करतो. You just go and speak everything that I told you. जे काही मी तुला सांगितलं आहे जसंच्या तसं फारो समोर जाऊन तू फक्त बोल. What is that in your hand? तुझ्या हातामध्ये काय आहे? Rod. काठी. Throw it. ती फेक खाली. Suddenly it becomes a serpent. अचानक त्याचा साप झाला And he runs away. आणि तो मागे हटला पळाला. God says, hold it by the tail. परमेश्वर म्हणला शेपटापासून त्याला वर उचल. And when he held it, it became a आणि rod. जेव्हा त्यांनी शेपटापासून वर उचललं पुन्हा ते सापाची काठी झाली. बघितलं मी किती चमत्कार करू शकतो. See, God was showing it to him. परमेश्वर त्याला दाखवत होता. God said, put your hand in your bosom. परमेश्वर म्हणला आपल्या काखेमध्ये आपला हात घाल. He put his hand in the bosom. तेव्हा त्यांनी आपल्या काखेत आपला हात घातला. Remove your hand. आपला हात बाहेर काढ. He became a leper. तो कोडी झाला. His hand became white. त्याचा हात पांढरा शुभ्र झाला. He got a shock of his त्याला life. धक्का बसला. आपल्या आयुष्यामध्ये हा रोग कसला आला? Because leprosy in those times was like AIDS of today. आजच्या काळामध्ये एड्स जसा भयंकर रोग आहे त्या काळामध्ये कुष्ठरोग तसा होता. Amen. Amen. God said, again put your hand in your bosom. परमेश्वर पुन्हा म्हणला आपल्या काखेमध्ये परत हात घाल. He put his hand in the bosom. त्यांनी आपल्या काखेत हात घातला. Now remove it. आता परत काढ. Leprosy gone. ते कुष्ठरोग निघून I mean, गेलं. God can do anything. म्हणजे परमेश्वर काही करू शकतो. So God said, Moses, you go. तर परमेश्वर म्हणला मोशे तू निघ आता चल. Amen. हालेलुया. And then at the same time, I will back you. आणि त्याच वेळेला माझा पाठिंबा तुला आहे ना. I will send forth my signs and wonders through your hands. तुझ्या हाताद्वारे मी चिन्ह चमत्कार अद्भुते करून दाखवीन. But I will tell you in advance, परंतु मी तुला अगोदरच सांगतो after doing all this miracle also one by one, Pharaoh will not listen to you. एक एक करून हे सगळे चमत्कार केल्यानंतर देखील फारो काय तुझं ऐकणार नाही. See, God is in advance telling Moses. परमेश्वर अगोदरच मोशेला सगळं काही सांगत आहे पहा. When you show the first miracle, he will not listen to you. जेव्हा तू त्याला पहिला चमत्कार दाखवशील फारो ऐकणार नाही. But I will have my way. पण मी माझा मार्गाचा अवलंबन And I करेन will bring my people out. आणि मी माझ्या लोकांना निश्चितच बाहेर Because काढणार. I had made a commitment to my friend Abraham. कारण माझा मित्र अब्राहम याच्या सोबत मी करार केला I आहे. made a commitment to Isaac. मी इसाका सोबत करार केला आहे. I made a commitment to Jacob. मी याकोबा सोबत करार केला आहे. Though they are dead, I will not back off from my जरी ते commitment. निधन पावले तरी माझ्या करारापासून मी मागे हटणार He नाही. sent forth plagues. He sent forth sickness in त्यांनी Egypt. मिसर देशामध्ये रोग पाठवले, मिसर देशामध्ये पीडा पाठवल्या Finally, they all came out by his mighty hand. आणि सरते शेवटी परमेश्वराच्या महान बाहुबलाने सगळे लोक एक साथ बाहेर निघाले. Praise the Lord. And when हालेलुया. they came out, आणि जेव्हा ते बाहेर पडले God asked them for their commitment. परमेश्वराने सांगितलं की आता तुम्ही करार करा. Amen. हालेलुया. Exodus 19, निर्गम 19 verses 5 and 6. 5 आणि 6 He asked them to stand up and pledge their loyalty to him. परमेश्वर म्हणाला की ते आता तुम्ही करारबद्ध करायचं आणि माझ्या सोबत इमानाने राहायचं. Now, if you obey me fully and keep my covenant, now covenant is like a pledge. It is like a commitment. आता इथे परमेश्वर म्हणाला म्हणून आता तुम्ही माझी खरोखर वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल. करार म्हणजे करारबद्ध म्हणजे एकमेकांसोबत केलेलं समर्पण. Then out of all nations you will be alone my treasured possession. Although the whole earth is mine, you will be for me a kingdom of priests and a holy nation. तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी तुम्ही व्हाल कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र व्हाल
हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. Did you see that? He पाहिलं saved का? them. परमेश्वराने त्यांचं तारण He केलं gave them an opportunity for a new life. आणि नवीन जीवनासाठी सुवर्ण संधी परमेश्वराने त्याला दिली. Just because of the promise he made to Abraham, Isaac, and Jacob. अब्राम, इसाक आणि याकोब यांच्याकडे त्यांनी शपथ वाहिली, वचन दिलं, त्यामुळे हे कार्य झालं. Amen. Amen. And he over and over made the commitment. He made to Abraham, then he made to Isaac, then he made to Jacob. आणि सातत्याने परमेश्वर करारबद्ध होता आणि करार करत राहिलं. पहिला करार त्यांनी अब्रामासोबत केला, त्यानंतर इसाकासोबत, त्यानंतर याकोबासोबत. Before that, he made a commitment to Noah. त्यापूर्वी त्यांनी नोहासोबत करार केला. See, God is a committed God. म्हणजे आपला देव समर्पित करारबद्ध देव आहे. He went on renewing his commitment to every generation. प्रत्येक पिढीसोबत आपल्या कराराचं नूतनीकरण तो करत राहिला. Amen. Amen. Commitment will always bless you करारबद्ध नेहमी तुम्हाला आशीर्वादित करेल, because God honors commitment. कारण देव कराराचा आदर करतो. Amen. Amen. See, in a marriage, if there is a commitment, that commitment will strengthen the marriage. विवाहामध्ये जर का करार असेल तर त्या करारामुळे तो विवाह खंबीर बनतो. Praise the Lord. Amen. Every time you need to make a commitment to one another. तर वेळोवेळी एकमेकांसोबत आपण करार करण्याची गरज I आहे. will stand by you. मी तुझ्या सोबत राहील, I will be with you. मी तुझ्या सोबत आहे. Don't worry about anything. काळजी करू नको कोणत्या गोष्टीची. Let anything happen. काही घडू दे. See, you are making commitment. तुम्ही करार करता And God will see that He honors that commitment that you make because God basically honors covenant making. आणि परमेश्वर हे पाहून घेईल की जो करार तुम्ही करत आहात त्यामध्ये फळ येईल, त्याला आशीर्वाद येईल, कारण मूळतः परमेश्वर कराराचा आदर And करतो. commitment will always give you long life. आणि करारामुळे, समर्पणामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. I will show you how. मी तुम्हाला दाखवतो Because कसं. He says, I will make you my holy nation, कारण परमेश्वर म्हणाला, मी तुम्हाला पवित्र राष्ट्र a करीन, kingdom of priests, याजक राज्य करीन, my treasured possession. आणि तुम्ही माझे खास निधी व्हाल. See, no other nation was on the face of the earth was offered what He was offering them right then. आता या भूतलावरील कोणत्याही राष्ट्राला अशा प्रकारचं The blessings. आशीर्वाद देऊ केले नाही. Amen. Amen. He said, I'm going to make you a holy nation, only you people. परमेश्वर म्हणला की केवळ तुम्हालाच मी पवित्र राष्ट्र You करणार. alone shall be my treasured possession. तुम्ही फक्त केवळ तुम्ही माझे खास निधी व्हाल. Israel became neighbors' envy. आणि इस्रायल म्हणजे आसपासच्या शेजारच्या राष्ट्रांसाठी ईर्ष्या बनले. Praise the Lord. Hallelujah. You will become your neighbor's envy. तुमच्या शेजारच्या राष्ट्रांसाठी, तुमच्या शेजाऱ्यांसाठी तुम्ही ईर्ष्या बनाल. Amen. Now, Amen. there was a catch here. आता इथे एक धरपकड होती. He said, you have to accept this offer. आणि परमेश्वर म्हणाला की जे काही मी तुमच्या पुढे मांडत आहे, ठेवत आहे, ते स्वीकारलं Notice पाहिजे. that small word given in verse 5. आता 5व्या वचनात जे छोटासा शब्द दिला आहे तो पाहूया आपण. That is if. म्हणजे जर. See, if. He said, if you obey me. If. जर तुम्ही माझा करार जर, पाळला. जर. जर. That small word is a very strong word. तर तो जर हा जो शब्द आहे ना, तो फार खंबीर आहे. See, look at that if in his proposal. त्याच्या मागणीमध्ये त्यांनी जे ठेवली मांडलं त्यामध्ये जर हा शब्द पहा. If you obey me fully. जर तुम्ही माझा पूर्ण करार पाळाल. What was he saying? काय म्हणत होता If you are परमेश्वर? willing, जर तुम्ही इच्छुक असाल, if you are committed to me, जर माझ्या सोबत तुम्ही करारबद्ध as I असाल, have been committed to you. जसा मी तुमच्या सोबत करारबद्ध See, राहिलो. God was calling them to something great. परमेश्वर कोणत्या महान गोष्टीसाठी त्यांना पाचारण God करत was होता. calling them to stand up and make a commitment to Him. परमेश्वर म्हणत होता की आता तू उभा राहा, तुम्ही राष्ट्र म्हणून उभे राहा आणि माझ्यासोबत करार करा. See, why did God ask for a verbal commitment from them? का बरं परमेश्वर त्यांना म्हणाला की अशा प्रकारचे करार करा? See, at this point of time, why God is asking them a commitment? आता याच मुद्द्याला परमेश्वर असं का म्हणाला की या काळामध्ये तुम्ही माझ्यासोबत करार करा? That too in Exodus 19, ते देखील निर्गम 19 मध्ये, after they had been following Him for the past 1.5 months since they left Egypt. मिसर देश सोडल्यानंतर 1.5 महिना परमेश्वराच्या मागे चालल्यानंतर Why God is asking for a commitment? याच वेळेला परमेश्वर असं का म्हणाला की आता तुम्ही माझा करार पाळा? Had they not followed God in the wilderness? रानामध्ये ते देवामागे चालले नाही का? Hadn't they spent the first 50 days in the desert with
God? देवासोबत पहिले 50 दिवस त्यांनी रानामध्ये घालवले नाही Did का? they not depend on God for food and water? अन्नासाठी पाण्यासाठी ते देवावर अवलंबून राहिले नाही का? Had they not seen the miracles and glorified God? परमेश्वराचा चमत्कार पाहून, अद्भुत कृत्य पाहून त्यांनी देवाचं गौरव केलं नाही Did का? they not walk through the dry bed of the sea? तांबड्या of the Red समुद्र Sea? तांबड्या समुद्रामधून कोरड्या भूमीवरून ते गेले नाही का? Did they not see the cloud of fire and the cloud walking before them? त्यांच्या पुढे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ चालताना त्यांनी पाहिला नाही का? Did God guide them to this mount where He was going to give them the 10 commandments? परमेश्वर जिथे त्यांना 10 आज्ञा देणार होता त्या ठिकाणी त्या परमेश्वरा मागे ते गेले नाही का? Wasn't that a commitment on their part towards God? तर आता त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने देवा प्रत्यर्थ तो करार होता का? Wasn't that enough for them आणि त्यांच्यासाठी तो पुरेसा होता ना? to show to God that they are committed to God? देवाला हे साबित करण्यासाठी, दाखवण्यासाठी की प्रभू 1.5 महिना आम्ही तुझ्या मागे येत आहे, हे पुरेसा आहे, आम्ही करारबद्ध आहोत. That is not commitment. परंतु त्याला करार म्हणत नाही. That is just a casual relationship you have with God just because He is blessing you. देव मला आशीर्वाद देतोय म्हणून काय? देवाचे आणि माझे हलके फुलके संबंध आहेत Amen. याला म्हणतात. Who will not be committed if somebody is giving you food, water every day, every night? रोज प्रत्येक क्षणाला दररोज रात्री एखादा व्यक्ती जर का तुम्हाला अन्न पाणी वस्त्र निवारा देत असेल तर मग त्याच्यासोबत आपण करारबद्ध का नाही राहणार? Amen. Amen. If somebody tells you जर कोणी तुम्हाला म्हणालं सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि मध्ये तुम्हाला ते चहा पाणी पाहिजे ते देणार मी, कपडे देणार, घर देणार, जे but I want your commitment. You will say, take my commitment. मी एवढं सगळं तुम्हाला देईल दिवसभराचं, पण मला तुमच्याकडून करारबद्ध समर्पण हवंय. तुम्ही म्हणाल ठीक आहे, मी समर्पण करायला तयार आहे. रायटिंग मध्ये देऊ का? लिहून देऊ Say, का if करार? that fellow says, I will give all these things till your last breath. आणि तोच व्यक्ती जर म्हणला तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा मी करीन, So it's very easy to sign on any paper. तर isn't it? मग कोणत्याही कोऱ्या कागदावर सही करायला फार सोपं जातं. Big words I will write. My commitment to you. मोठमोठ्या अक्षरामध्ये आपण लिहू माझा करार तुमच्या सोबत, मी तुम्हाला शरण येतो. See, God didn't just want a casual agreement based on the blessings they receive. जे आशीर्वाद त्यांना मिळाले त्यावर आधारभूत हलका फुलका करार देवाला नको He होता. wanted commitment even when they go through hard times. जरी ते कठीण प्रसंगातून जातील त्यावेळी देखील ते माझ्या सोबत करारबद्ध असले पाहिजे, हे Praise the देवाला हवं Lord. होतं. No matter what happens, you are committed to God. काही घडो तुम्ही देवाशी करारबद्ध असलं Whether पाहिजे. you receive the blessing or not, yet you are committed to God. तुम्हाला देवाकडून आशीर्वाद मिळो अथवा न मिळो तरी देखील देवाला शरण गेलंच पाहिजे. God is asking them for a loyalty. देव काय म्हणत आहे? माझ्या सोबत प्रामाणिक राहा. Amen. Amen. In the wilderness, He is asking them loyalty. रानामध्ये परमेश्वर म्हणत आहे की माझ्या सोबत प्रामाणिक राहा. Verse 5, 5वं वचन, Exodus 19. निर्गम 19:5. Now therefore, if you will obey my voice indeed and keep my covenant, म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल, then shall you be a peculiar treasure unto me above all the people. तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी तुम्ही व्हाल. Do you want to be a peculiar people? तुम्हाला खास निधी व्हायचंय का? Do you want to be a peculiar people of God? देवाचा खास निधी तुम्हाला बनायचंय Do you का? want to be a prized possession of God? तुम्हाला देवाची एक अलौकिक मालमत्ता बनायचंय का? Then you need to be committed to God. तर मग तुम्हाला देवासोबत करारबद्ध राहणं अगत्याचं आहे. Praise the Lord. Hallelujah. People don't make any commitment to God, but they just base their commitment on what they receive from God. लोक स्वतःच्या वतीने देवासोबत करार करत नाही, परंतु देवाकडून जर का भरभरून आशीर्वाद मिळाला तर लहान सहान करार करतात. You need to be committed to God whether you receive from God or not. तुम्हाला देवाकडून मिळो किंवा न मिळो तरी देखील आपण देवासोबत करार केला पाहिजे आणि तो पाळला पाहिजे. Amen. Amen. Covenant means cutting. आता करार म्हणजे काय? कापणी. Covenant in Hebrew means cutting. इब्री भाषेमध्ये कराराचा मूळ अर्थ कापणे, Cutting in half. अर्ध कापणे. Like God cut a covenant with Abraham. जसा परमेश्वराने अब्रामासोबत करार केला अर्धे तुकडे करून. Amen. Amen. Cut from the heart. हृदयापासून अर्धे तुकडे कर. Cut the animal half. त्या जनावराचा अर्धा तुकडा कर. That is the commitment. त्याला म्हणतात करार. Upon my deathbed I will leave you. की माझ्या मरणशय्येवर मी तुला I सोडणार will नाही. not leave you, O God. मी तुला सोडणार नाही जरी मी माझ्या Let me मरणशय्येवर die. जरी मी मेलो तरी.
Even if I die, I will trust on you. जरी मी ठार झालो तरी मी तुझ्यावर भरोसा Even ठेवणार. if I die, I will walk with you. जरी मी मेलो तरी मी तुझ्या सोबत चालणार. Amen. हालेलुया. Even if I am in the valley of the shadow of death, I will walk with you. जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असेल तरी मी परमेश्वरासोबत And so चालणार. God said, तर परमेश्वर म्हणाला, Abraham, or Abram, I cut a covenant with you. Now you cut a covenant with me. तर अब्राम, आता मी तुझ्या सोबत करार केला, आता तू देखील माझ्या सोबत करार काप. What do you want, Lord? परमेश्वरा, तुला काय पाहिजे? I want circumcision of the flesh. मला देहाची सुनता पाहिजे. Amen. Amen. So here he was asking a pledge of Abram. तर आता इथे अब्रामासोबत तो करार मागत A होता, vow in the flesh. म्हणजे देहामध्ये नवस मागत होता. God said, I don't just want a verbal promise from you. आणि Say, परमेश्वर म्हणाला की मला वरवर तुझं वचन नकोय, नको असं नको आई शपथ. No, I don't want आई शपथ. मला आई शपथ नकोय. Amen. याच्या शपथ. No. मुलांची शपथ. No, I don't want God promise. I don't want you to देवा just- शपथ, आई शपथ असं नकोय मला. I don't want verbal promise from you. मला असं शपथ नकोय. Amen. Amen. Lifetime commitment. मला कायम स्वरूपीचा आजीवन करार पाहिजे A physical declaration of your intent to accept. आणि स्वीकारण्याची वृत्ती दाखवण्यासाठी शारीरिक स्वरूपामध्ये प्रदर्शन. I want a vow from you. I want a pledge from you. I want loyalty from you. मला तुझ्याकडून प्रामाणिकता सिद्ध करून हवी आहे, मला तुझ्याकडून करार हवाय, मला तुझ्याकडून नवस हवाय. In the Bible, a vow is stronger than a mere verbal promise. आणि म्हणून बायबलमध्ये करार किंवा नवस हा शब्देपेक्षा खूप बलवान आणि महान आहे. You know what was a vow? तुम्हाला माहितीये करार काय A होता? vow was when somebody deliberately dedicated himself or set himself apart for something. एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःला मुद्दामून वेगळं करून ठेवतो त्याला म्हणतात करार. You know, in the temple of God देवाच्या मंदिरामध्ये or the tabernacle of Moses, किंवा मोशेच्या दर्शन मंडपामध्ये all those things that were in the holy place, जे काही वस्तू पवित्र स्थानामध्ये होत्या, the table and other things, मेज आणि इतर सर्व सेवेचे they साहित्य, were all set apart. ते वेगळे करून ठेवलेले You know, होते. set apart also means holiness unto the Lord. वेगळे करून ठेवलेले म्हणजे काय? देवासाठी पवित्र करून ठेवलेले. That means याचा अर्थ that table henceforth will not be used in the kitchen to cut bread or Those- cut your meat. ते जे मेज आहे यापुढे घरामध्ये मांस कापण्यासाठी किंवा भाकर कापण्यासाठी त्याचा वापर होणार नाही, तो केवळ देवासाठी पवित्र राखून ठेवलेला आहे. Praise God. हालेलुया. You have been bought with a price. तर तुम्हाला किंमत मोजून विकत घेतले. You don't belong to yourself, you belong to God. आता तुम्ही स्वतःच्या मालकीचे नाही, तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. Praise God. You हालेलुया. belong to God. तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. You didn't pay the price for your redemption. Somebody else has paid the price, and so it is on us that we commit ourselves to that person. तर स्वतःच्या उद्धारासाठी आपण किंमत मोजली नाही, आपल्या वतीने कोणीतरी इतरांनी किंमत मोजली आहे, त्यामुळे त्याच्या प्रित्यर्थ आपण करारबद्ध असणं गरजेचं आहे. Like in the Old Testament, they had a Nazarite vow or जसं pledge. जुन्या करारामध्ये नाझीर संबंधी नियम होता किंवा करार होता. Like Manoah's wife. मनोहाची पत्नी, She didn't have a son. तिला मूलबाळ नव्हतं. Amen. Amen. And she said, आणि ती म्हणाली, if God blesses me with a son, देवाने जर का मला पुत्राचा आशीर्वाद दिला he shall be a Nazarite to God. तर मग देवासाठी तो नाझीर बनेल. In other words, दुसऱ्या he शब्दात shall be dedicated unto God. तो देवासाठी वाहून दिलेला बनेल. Now in the Old Testament, जुन्या करारामध्ये if one dedicates himself to God, एखादा व्यक्ती जर का स्वतःला देवासाठी वाहून देतो, there is something of a physical dedication that they have to do. तर मग शारीरिक स्वरूपामध्ये समर्पण करणं गरजेचं होतं. That she said his hair will not be cut. आणि ती म्हणाली की त्याच्या डोक्याला वस्त्रा लागणार And नाही. God said you shall not drink strong wine. आणि परमेश्वर म्हणला की तू यापुढे मद्यप्राशन करायचं He नाही, should also not drink strong wine. त्यांनी देखील मद्यप्राशन करता कामा नाही. See, there are certain commitments which had to be made in the Old Testament. म्हणजे जुन्या करारामध्ये असे काही करार होते की ते पाळणं गरजेचं Like होतं. Hannah who said, जसे हन्ना if म्हणाली, you give me a son, जर तुम्हाला पुत्र संतान दिलं I will प्रभू, dedicate him all his life in the temple of तर God. मग सदा सर्वदा संपूर्ण जीवनभर त्याला तुझ्या मंदिरामध्ये मी समर्पित करीन. Praise the Lord. Hallelujah. For Samson, that no razor should touch his head, So- and for Samuel, he shall be dedicated in the temple. शमशोनासाठी त्याच्या डोक्याला वस्त्रा लागता कामा नाही आणि शमवेलासाठी तो कायमस्वरूपी देवाच्या मंदिरामध्ये सेवा करणार. Praise the Lord. Amen.
And whenever Samson broke this commitment, आणि जेव्हा केव्हा शमशोनाने ही आज्ञा भंग केली, God backed off. परमेश्वर मागे हटला. God did not help him. परमेश्वराने त्याला सहाय्य केलं नाही. हा. Are you understanding? समजून घ्या, God didn't help him. परमेश्वराने त्याला मदतीचा हात पुढे केला नाही. See, God's commitment is not just for a season and only good season. तर परमेश्वराचा करार केवळ चांगल्या काळासाठी आणि अल्प काळासाठी कधी नसतो. Amen. Amen. His commitment is through thick and thin, through sickness and health. परमेश्वराचा करार चांगल्या अवस्थेमध्ये, वाईट अवस्थेमध्ये, तंदुरुस्तीमध्ये, अशक्तपणामध्ये, सगळ्या संकट समयामध्ये आणि सगळ्या चांगल्या You समयामध्ये remain the असतो. same to God. आपण देवाप्रित्यर्थ समान आणि तसंच असलं पाहिजे. God does not change. देव काय बदलत He नाही. has not changed his commitment to us. देवाने आपल्या प्रित्यर्थ करार कधी बदलला I नाही. told you last week, मी तुम्हाला गेल्या सप्ताहात he सांगितलं, is not just committed to you in your lifetime. या भूतलावर जेवढं तुमचं आयुष्य आहे तेवढ्या पुरतीच तो करारबद्ध नाही. No, he नाही, is committed to you till eternity. सनातनासाठी त्यांनी तुमच्या सोबत करार केला आहे. He has said, तो म्हणाला, Peter, पेत्रा, I am committed to you for thousands and tens of thousands of years. हजारो आणि 10,000 वर्ष मी तुझ्या सोबत करार केला आहे, करून ठेवला I आहे. take a pledge मी नमस करतो, to feed you, to clothe you, to shelter you, to take care of you for eternity. सनातनामध्ये मी तुला अन्न वस्त्र निवारा पुरवणार आहे. I mean, the same thing is telling to you. आणि तीच गोष्ट आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. It's not just 10,000 years. केवळ 10,000 वर्ष नव्हे, It's not 20,000 years. 20,000 वर्ष नव्हे, It's not even 1,000,000 years. किंवा 1 करोड वर्ष नव्हे. He is committed to you for eternity as Sana- long as God lives. जोपर्यंत देव जिवंत आहे आणि You shall देव, live. तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार. Not आणि like a beggar, but like a king's son and daughter. आणि भिकार अवस्थेमध्ये नाही तर राजाच्या राजपुत्रा समान, राजकन्या समान. There shall be no tears in your eyes. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू राहणार नाही. There shall be no trouble. तुमच्या जीवनात संकट राहणार नाही. God has pledged to take care of you for eternity. परमेश्वराने स्वतः नमस केला आहे की मी तुझी काळजी सनातनामध्ये Where the घेणार. devil cannot touch you. जिथे सैतान तुम्हाला हात देखील Where लावणार the नाही. devil cannot tempt you. सैतान तुम्हाला मोहात पाडणार Where नाही. you will never fall ever जिथे again. जिथे तुम्ही त्यानंतर कधी पतन पावणार नाही. I mean, think of it. विचार करा या Think of गोष्टीचा, it. यावर विचार करा. That's a very great responsibility that God has taken of each one of us. आपल्या प्रत्येकाची एवढी मोठी जबाबदारी देवाने स्वतःच्या माथ्यावर घेतली आहे. पहा, See, to take care of somebody for a week, it's so difficult for us. एका आठवड्यासाठी जर का कोणाचा सांभाळ करायचा तर आपल्यासाठी किती अवघड जातं. If somebody comes and tells you, कोणी जर का येऊन तुम्हाला म्हणालं, लॉयर कडे जाऊ आणि तुम्ही मला 20 वर्ष सांभाळून घ्या. So it will be so difficult for us to say yes. आपल्याला किती अवघड जाईल होय म्हणायला. Amen. तुम्ही सगळं खाणं पिणं सगळं राहणं सगळं तुम्ही करायचं आणि करार करून टाकू. I mean, you will not just say immediately yes. तुम्ही असं लगेच म्हणाल का हा चला हो. See, because it's a great responsibility. फार मोठी जबाबदारी आहे ती. Amen. Amen. And here God pledges to take care of eternity. आणि इथे परमेश्वर करार करतो सनातन काळजी घेण्याची. Amen. Amen. And God is saying, आणि म्हणून जेव्हा परमेश्वर म्हणतो, you be committed to me for 30 years, 50 years, 80 years. 30 वर्ष, 40 वर्ष, 80 वर्ष तू माझ्यासोबत करारबद्ध राहा. And we say, बापरे, 80 वर्ष. See, some of us have to live another only 30, 40 years, but yet we say, oh God. आपल्यापैकी 30 काही वर्ष. लोकांचं जेमतेम पुढे 30-35 वर्ष आयुष्य राहिलेलं असतं तरी आपण म्हणतो डोक्याला हात लावून, पुढचे 35 वर्ष देवासोबत करारबद्ध. नको देवाचं एवढं लांबचं नको. See? Because we often break our promises. कारण सहसा आपण आपले वचन मोडतो. But God says, heaven and earth shall pass away, but my word shall never pass पण away. देव काय म्हणतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझं वचन कदापि नाहीसं होणार What नाही. a joy it is. किती आनंद आहे हा. To be a believer is a great joy. विश्वासू होणे म्हणजे फार मोठा आनंद आहे. But pastor, you don't understand. I don't have a job. Forget that job. परंतु पास्टर तुम्हाला कळत नाही की मला ही नोकरी नाही. ती नोकरी सोडा. If God has obligated himself to take care of you for eternity, can't he give you that job? परमेश्वर जर का बांधील आहे तुमची सनातन काळजी घेण्यासाठी तर ही छोटी मोठी नोकरी तो तुम्हाला देऊ शकणार नाही का? If he can help you in that such a great magnitude, in return and in bargain, if he's asking you 50, 30, 40 years of commitment,
It should not be hard for us. एवढ्या मोठ्या कारभारामध्ये जर परमेश्वर तुमची जबाबदारी घेत असेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये 30-40 वर्ष तुझ्याकडून मला करार हवा आहे असं जर परमेश्वर मागत असेल तर आपल्याला काय अवघड आहे का? People say, लोक म्हणतात मी दिलं ना बाबा करार देऊन टाकलं बघ एवढं मागं लागलं पास्टर एवढं बोलतात. Say, but it's not just in saying. परंतु ते केवळ बोलण्यात नाहीये. Amen. Amen. Are we still keeping to that commitment when we go through hard times? कठीण समयातून जात असताना आपण ते करार पाळतो का? Amen. Amen. God wants you to keep the covenant. देवाची इच्छा आहे की करार तुम्ही पाळला पाहिजे. God expects each one of us to keep that commitment. देव एकच अपेक्षा करतो आपल्याकडून की आपण करार पाळावा. You know, when somebody promises something, God is not too excited. जेव्हा एखादा व्यक्ती काही नवस किंवा काही वचन देतो देवाला तेव्हा देव असा उत्साहाने भरत नाही. But when you cut the covenant, परंतु- then his eyes are upon you. परंतु जेव्हा तुम्ही करार कापताना तेव्हा देवाची नजर स्थिर तुमच्यावर रोखून धरते. Amen. Amen. Every time that word pledge, every time that word covenant and the commitment comes in your prayer to God, his eyes and his ears are tuned to you. जेव्हा तुम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणता प्रभू मी आज करार करतो, प्रभू आज मी तुला शरण येतो, प्रभू आज मी तुला नमस करतो, त्यावेळी लक्षात ठेवा त्याचे कान त्याचे डोळे तुमच्याकडे लागलेले असतात. God's eyes run to and fro, परमेश्वराची नजर इकडून तिकडे फिरते seeking for those people who will be committed to him. आणि जे देवासोबत सात्विकतेने करारबद्ध राहतात त्याच्या शोधामध्ये तो असतो. Praise God. हालेलुया. What is commitment? करार काय कशाला म्हणतात? In the Garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेमध्ये Jesus said, येशू म्हणाला take away this cup from me, हा प्याला माझ्यापासून दूर कर, yet तरी देखील let not my will but your will be done. That is commitment. माझी इच्छा नको परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, यालाच करार म्हणतात. 3 times he prayed, 3 वेळा त्याने प्रार्थना केली. same prayer. तीच प्रार्थना. That is a prayer of commitment. ती प्रार्थना कशाची? कराराची प्रार्थना. Otherwise, normal prayer, if you make it 3 times, it is not faith. नाहीतर मग सर्वसाधारण प्रार्थना जर 3 वेळा आपण केली तर त्यामध्ये विश्वास नाहीये. Amen. Amen. If you make 3 times the same prayer, you don't have faith. 3 वेळा जर का एकाच गोष्टीवर आधारित तीच प्रार्थना आपण केली तर मग त्यामध्ये विश्वास नसतो. But in the परंतु prayer of commitment, you can make it 100 times. कराराच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही 100 वेळा तीच प्रार्थना करा. Praise God. Hallelujah. Jesus made it 3 times in that one stretch of time, about maybe 1 hour, 2 hours. Within that frame of time. 1-2 तासाच्या त्या कालावधीमध्ये येशू ख्रिस्ताने कणून 3 वेळा ती एकच कराराची प्रार्थना केली. See, when you are put in a hard place, जेव्हा आपण कोपऱ्यामध्ये असे कठीण प्रसंगात अडकतो you should still be in a position to say, not my will, but let your will be done. तरी देखील त्या अवस्थेमध्ये आपली मानसिकता असली पाहिजे की आपण म्हणलं पाहिजे प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. Praise the Lord. हालेलुया. Ecclesiastes 5 and 6. उपदेशक 5 आणि 6. It's better not to vow than to make a vow and not fulfill it. हालेलुया. उपदेशक 5 आणि 6 यामध्ये देवाचं वचन सांगतं नमस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. Do not let your mouth lead you into sin, तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ नये. and do not protest to the messenger, my vow was a mistake. Why should God be angry at what you say and destroy the work of your hands? मी चुकून बोललो असे दिव्य दूतांसमोर म्हणू नको. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. Did you get that? पाहिलं समजलं. Just saying is not enough. केवळ बोलणे एवढं पुरेसं नाही. We need to walk the talk. जसे बोलतो तसं आचरण करणं गरजेचं आहे. Praise God. हालेलुया. Because a vow was a commitment to a special relationship that you have with God. देवासोबत जे खास नाते संबंध आपले असतात त्याच्या प्रित्यर्थ आपण नमस करतो. In the Old Testament, जुन्या करारात vows always impressed God. नमस केल्यामुळे देवाला उत्सुकता येईल. You read it in the Old Testament. तुम्ही वाचा जुन्या I don't करारामध्ये. have time to take all the characteristics of all the patriarchs who जुन्या- had made vows and God was impressed. देव ज्यांच्यावर प्रभावशाली झाला असे सगळे जे पूर्वज आहेत ज्यांनी करार केला नमस केला त्या लोकांविषयी सांगण्यास मला वेळ नाही आता. Amen. Amen. Because they were all statements of faith and this faithfulness. कारण त्यांचा विश्वासूपणा आणि त्यांची विश्वासाची ती विधानं होती. Amen. Amen. In the marriage, विवाहामध्ये when husband makes a vow पती before his wife, पती जेव्हा आपल्या पत्नी समोर करार करतो and the wife makes a commitment
a vow before the husband. आणि पत्नी जेव्हा आपल्या पतीसोबत कराराचे शब्द बोलते God is very impressed. त्यावेळी परमेश्वर फार उत्सुक होतो. Amen. Amen. When they exchange vows, when they make it, God is very impressed. एकमेकांसोबत जेव्हा ते कराराची देवाणघेवाण करतात ना तेव्हा परमेश्वराला फार आनंद वाटतो, प्रसन्न होतो. And when one keeps it, he is more impressed. आणि जेव्हा त्या करारा प्रित्यर्थ तसं तो वागतो, तो पाळतो, त्याविषयी तर परमेश्वर जाम खुश होतो. Malachi 2:14. मलाकी 2:14. Yet you say, wherefore, because the Lord has been witness between thee and the wife of thy youth, against whom thou hast dealt treacherously, yet she is thy companion and the wife of your covenant. हालेलुया. मलाकी 2:14. तुम्ही म्हणता असे का, कारण तुझ्यामध्ये आणि तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे, ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर. ती कराराची पत्नी आहे. तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर See? विश्वासघाताने वर्तला आहेस. She is the wife of your covenant. ती तुझी कराराची पत्नी आहे. Amen. Amen. So their vows were a dedication to a special relationship that no third person get involved in. तर त्यांचा जो करार आहे एकमेकांप्रत्यर्थ त्या खास नातेसंबंधाप्रत्यर्थ त्यांनी केलेला असतो, ज्यामुळे तिसरा व्यक्ती त्यामध्ये उतरू नये. That's the meaning of covenant. त्याला म्हणतात करार. In other words, दुसऱ्या शब्दात when you make a covenant with God, देवासोबत जेव्हा आपण करार करतो you are saying, तेव्हा आपण असं म्हणतो, Lord, प्रभू you and I are one. The devil cannot interfere now. तू आणि मी एक आहोत, एक झालो आहोत. सैतान आपल्यामध्ये लुडबुड करू शकत नाही. Praise the Lord. Hallelujah. And God will see that the devil doesn't interfere with your life आणि परमेश्वर हे पाहून घेईल की सैतान तुमच्या जीवनामध्ये लुडबुड करायला येणार नाही, because you have become dedicated to one another. कारण एकमेकांप्रत्यर्थ आपण शरण जातो. त्यावेळी See, that is marriage. त्याला विवाह म्हणतात. Why not just live together? का बरं Why केवळ you have to एकत्र, get married? का बरं लग्न करावं लागतं, विवाह करावा लागतो, का बरं असंच राहता येत नाही, Why go through all the hassle of a public ceremony? का बरं सगळ्या जमावासमोर आपल्याला विवाहबद्ध व्हावं लागतं? I mean, didn't they love each other? एकमेकांवर त्यांचं काय प्रेम नाही? Today they say, आज ते म्हणतात we love one another. एकमेकांवर आम्ही प्रेम करतो. That's enough. ते ठीक आहे. Why you need marriage? मग विवाह का करता? People say, I'm really dedicated to you. I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी पूर्ण तुला समर्पित आहे, असं लोक See, म्हणतात. that is not enough. पण ते बोलणं पुरेसं नाहीये. Amen. You get married means you are entering into a covenant. तुम्ही विवाह जेव्हा करता तेव्हा करारामध्ये उतरता. Amen. Amen. Covenant is always made between two parties. दोन गटांमध्ये नेहमी करार होतो, दोन Amen. पक्षांमध्ये. No, I'm there for you whenever you are in trouble. I'm there for you. जेव्हा केव्हा तू त्रासात असशील ना तेव्हा मी आहे ना बाबा मी तुझ्यासाठी. आहे ना. आहे ना मी. कशाला लग्न वगैरे. जेव्हा तुला त्रास आहे मी आहे. मी तुझ्या बरोबर असणार. I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. Is it love or lust? What is it? प्रेम आहे का वासना आहे? काय? Because what happens is, कारण काय होतं माहिती, in live-in relationship there is no responsibility. लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये जबाबदारी नसते. You know, when you don't get married, just stay with somebody. There is no एखाद्या- responsibility. विवाह न होता एखाद्या सोबत जेव्हा आपण असं राहतो तेव्हा मग त्यामध्ये जबाबदारी नसते And I neither want to take any responsibility. आणि जबाबदारी घ्यायची इच्छा देखील नसते. Sometimes some girls say, कधी कधी काही मुली oh, म्हणतात, but he loves me so much. पण त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, So much he loves. किती माझ्यावर प्रेम आहे. Whenever I'm in trouble, he helps me. जेव्हा केव्हा मी त्रासात अडकते तो मदतीला येतो. Okay. ठीक आहे. Take that relationship a little further into marriage. See Azun- whether he agrees. अजून थोडेसे दिवस थोडस पुढे ते नातेसंबंध घ्या विवाहामध्ये See whether he agrees. आणि मग त्याला तो सहमती देतो का ते पहा. That time he may say, नाही नाही हे मॅरेजचं कसं कुठं विचार करते, आपण चांगलं फ्रेंड्स आहे. Then you should understand. मग आपण समजून घेतलं All पाहिजे is love, all this just flimsy love. की हे सगळं प्रेम वगैरे जे म्हणतो ना ते सगळं वरवर आहे. Yeah, sometimes they go for a date together कधी कधी एकत्र डेटिंगला जातात and the girl says, आणि मग मुलगी म्हणते he loves me. तसं माझ्यावर किती प्रेम आहे पहा, He's ready to do anything for तो me. माझ्यासाठी काही करायला तयार आहे. हॉटेल मध्ये गेलो ना तोच पैसे भरतो जेवणाचा. अरे तो भरणार. त्यांनी माझं बर्थडेला वॉच दिलं असं आहे का, ठीक. ही इज कमिटेड टू मी.
तो माझ्याशी करारबद्ध आहे. When I told him come to this hotel at 6 o'clock, he was there 6 जेव्हा मी o'clock, त्याला pastor. म्हणाले की 6 will be there. वाजता बरोबर या हॉटेलमध्ये तो हजर होता 6 He वाजता. will be there. तो असणार ना तिथं, का नसणार? Sometimes my parents get angry, but he never gets angry. कधी कधी Okay. Why कधी not? कधी माझे आई वडील संतापतात, पण तो नाही संतापत, माझ्यावर कधी चिडत नाही. Okay. का रागवणार? त्यांना थोडं तारीख द्या लग्नाचं, तयार होतो का बघा. Praise the Lord. हालेलुया. Now I am there for you. Are you there all lifetime with me? मी तुझ्यासाठी आहे ना. अरे आयुष्यभर आहे का माझ्या सोबत? They are just sounding brass and clanging cymbals. म्हणजे काय? झणझणणारी झांज आणि वाजणारी थाळी येते. They are here today, tomorrow they are not there. आज इथं आहे, उद्या ते गायब. Praise the Lord. हालेलुया. When you are committed, जेव्हा आपण करारबद्ध even in होतो, the church, चर्च मध्ये देखील when you are committed, stay जेव्हा there. आपण करारबद्ध असतो ना, तिथे राहा, टिकून राहा. Don't drink waters from many cisterns. इतर सगळ्या हौदातून पाणी पित नका बसू. Are you understanding? समजत आहे? Because you cannot trust a person who is a wanderer. कारण जो भटकी जमातीमध्ये आहे ना, त्याच्यावर भरोसा ठेवून चालत नाही. Like in the movies, in the Hindi movies you have. जसं हिंदी चित्रपटामध्ये असतं, From the city the boy came नगरातून मुलगा आला, शहरातून to the village, गावामध्ये आला and he says, I want to get married to you. आणि मग म्हणाला की मला तुझ्या बरोबर विवाह The करायचा आहे. parents say, माई वडील म्हणतात, तो शहराचा आहे. Then he says, I will go and come back. The मग boy तो म्हणतो, मुलगा म्हणतो मी जाऊन परत येईल. Then the girl says, मग मुलगी म्हणते, तुम्ही शहराचे आहे, तुम्ही येणार का परत? So, you cannot trust a person who is just wandering all over the place. जो सगळीकडे भटकत आहे त्याच्यावर भरोसा ठेवून चालत नाही. Amen. इमेन. You should make a pledge. You should make a covenant. आपण करार कापला पाहिजे, आपण नवस केला पाहिजे. That's why people don't have abundant life. आणि त्यामुळे तर लोकांना विपुल जीवन मिळत नाही. Praise God. They don't Hallelujah. have abundant life. त्यांना विपुल जीवन मिळत नाही. You know, there was an article published in the United States युनायटेड स्टेट्स मध्ये एक लेख छापला होता that those who had been divorced and separated, की ज्यांचा घटस्फोट झाला आहे आणि जे विभक्त झाले आहेत, they have 27% more likely to have shorter lives than those who stayed married. जे एकत्र विवाहाबद्ध राहतात त्यांच्यापेक्षा 27% कमी जीवन घटस्फोटित लोकांना जगायला लागतं. Yes. जगायला लागतं नाही, जगतात तेवढं, जगतात कमी ते. जगतात. कमी जगतात. Those who stay together in marriage, they live longer than those who are divorced. जे विभक्त झालेले आहेत, घटस्फोटित आहेत, त्यांच्यापेक्षा जे विवाहामध्ये करारबद्ध राहून एकत्र राहतात ते दीर्घायुष्य जगतात. Yes. And it was found out आणि असं शोध झाला that symptoms of depression are more common among two kinds of people. दोन प्रकारच्या लोकांमध्ये निराशेचे चिन्ह सर्वसाधारणरित्या दिसून आले. One is the divorced people. त्यापैकी एक आहे म्हणजे घटस्फोटित लोक, Second is the single people. आणि दुसरे म्हणजे जे कुमार किंवा कुमारिका आहेत असे लोक. The single people and the divorced people suffer depression more. ज्यांचा विवाह झाला नाही असे लोक आणि जे घटस्फोटित आहेत असे लोक ते निराशेच्या खाईमध्ये जास्त त्रास सहन करतात. जास्त त्रास सहन करतात नाही, त्रासात आहे. त्रासात आहेत. सहन काय करणार ते? People should not get a wrong message. See? Others, they'll say, what is Pastor Peter teaching? See? That's why त्यामुळे we need to make commitment with our spouses over and over and over again and stay together, that you live long, live healthy, live joyful. वारंवार आपल्या जोडीदारासोबत आपण करार केला पाहिजे. वारंवार एकमेकांसोबत आपण करार एकमेकांना दिला पाहिजे. का? कारण दीर्घायुष्य, चांगलं आणि विपुल जीवन आपण जगलं पाहिजे. जगलं पाहिजे नाही, जगणार. परत आपण पाय जगलं पाहिजे.
Long life you will have. दीर्घ आयुष्य तुम्हाला मिळेल. Amen. That's why those people who are single, तर जे अविवाहित आहेत, I want to inform you. मला तुम्हाला सूचना दे. Now don't be completely shattered. आता एकदम विखरले जाऊ नका. Some will say, उद्याच मी सांगतो मला लग्न करायचं. मी कॅन्सल केलं होतं, पण आता मी लग्न करणार. पास्टरने सांगितलं असं, लवकर नाही मरायचं. If you have decided to be single, जर तुम्ही निर्णय घेतला की मी अविवाहित राहणार, then be completely dedicated to God. तर मग देवाला पूर्ण समर्पित व्हा. Amen. Are you understanding? समजत आहे. If you have decided to stay single, be dedicated to God. Otherwise, get married then. जर तुम्ही निर्णय घेतला आहे की मी अविवाहित राहणार आहे, तर मग पूर्ण देवाला समर्पित व्हा, नाही तर मग लग्न करून मोकळे व्हा. See, I'm telling you. मी तुम्हाला सांगत आहे. Because if you stay single कारण जर तुम्ही अविवाहित राहिला and not get married आणि विवाह झाला नाही and not get married to God, आणि देवासोबत जर विवाहबद्ध झाला नाही, you are the most depressing people on earth. तर मग या भूतलावर सर्वात निराशेमध्ये राहणारे तुम्ही व्यक्ती There will आहात. not be any difference between you and an unbeliever. आणि मग तुमच्यामध्ये आणि अविश्वासू लोकांमध्ये फरक आणि भेद राहणार नाही. If you have committed yourself to stay single, be committed to God and get involved in His work. जर तुम्ही ठाम निश्चय केला आहे की मी अविवाहित राहणार आहे, तर देवासोबत करारबद्ध व्हा आणि देवाच्या सेवेमध्ये ठामपणे उतरा. Praise the Lord. Get Hallelujah. involved like Anna. हन्नाप्रमाणे देवाच्या सेवेमध्ये उतरा. Anna. एनास, After her husband died, तिचा पती मेल्यानंतर 7 years in the marriage, 7 वर्ष विवाहामध्ये, immediately she entered the temple. लगेचच ती देवाच्या मंदिरात गेली. Fasting and prayer completely. उपवास आणि प्रार्थना संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र. That's why she stayed till the age of 84. त्यामुळे 84 वर्षापर्यंत ती जगली. Understand what I'm saying? समजून घ्या. Otherwise, you will die in depression. नाही तर मग निराशेमध्ये तुमचं मरण You आटळेल. will die early. तुम्ही वया अगोदर मराल. If you want to live above depression and if you are single, then get involved in God's work. जर तुम्ही एकटे आहात, अविवाहित आहात आणि निराशेमध्ये जर तुम्हाला राहायचं नसेल, तर मग देवाच्या कार्यामध्ये स्वतःला गुंतवा. And even those people who are divorced, आणि ते लोक जे घटस्फोटित आहेत, if they don't want to get married again, जर का त्यांना पुनर्विवाह करायचा नसेल, involve yourself in God's work. तर देवाच्या कार्यामध्ये स्वतःला मुद्दामून जुंपून घ्या. The devil cannot cause depression to come to you. तर मग सैतान तुमच्या जीवनामध्ये निराशा कधीच आणणार नाही. Take it as a message from God. आज देवाकडून हा सरळ सोट संदेश स्वीकारा. See, that will keep you going. त्यामुळे तुम्ही पुढे चालत राहाल. Because कारण when God made Adam and Eve, He made them to be together. परमेश्वराने जेव्हा आदाम आणि हवा यांना निर्माण केलं, दोघांनी एकत्र राहावे म्हणून केलं. But if they have to remain single like Jesus, you have to be involved like Jesus with the Father. परंतु जर त्यांना एकटं राहणं अगत्याचं होतं, तर येशू सारखंच मग देव पित्यामध्ये विलीन होणं गरजेचं होतं. Then you have to be like Paul, who remained single but dedicated to मग God. आपल्याला पौलाप्रमाणे राहणं गरजेचं आहे की जो एकटा राहिला परंतु देवाच्या कार्यामध्ये अग्रेसर Now, होता. why is marriage such a blessing? का बरं विवाह एवढा मोठा आशीर्वाद Yes, आहे? it is a blessing in body, soul, and spirit. जीव आत्मा शरीरासाठी विवाह म्हणजे आशीर्वाद आहे. Because tying the knot कारण दोर बांधणे gives a protection effect to one another. त्यामुळे एकमेकांना संरक्षणाची हमी भेटते. See, one can chase 1,000, two can chase 10,000. एक 1,000ला आणि 2 10,000ला पळू शकतो. See, it gives you a sense of protection. तुम्हाला अशी हमी भेटते की हा मी सुरक्षित आहे. आता Have you seen a woman after some days of a marriage? तुम्ही एखाद्या बाईला पाहिलं का की विवाहाच्या काही दिवसानंतर A countenance completely changes. तिचा चेहरा पूर्णपणे बदलतो. She's so happy. ती इतकी आनंदी होते. Suddenly she puts on weight also. मग अचानक तिचं वजन देखील वाढतं. There is a glow on her face. तिच्या चेहऱ्यावर अशी रौनक येते. There is a blush on her face. तिच्या चेहऱ्यावर असे तिचे चेहरा एकदम असा रौनक होतो. When she talks also, it is so different. आणि जेव्हा ती बोलते, चर्चा करते, तेव्हा देखील त्यामध्ये एक वेगळा फरक जाणून येतो. But have you seen, पण तुम्ही पाहिलंय का, when the man divorces that woman, जेव्हा पुरुष त्या स्त्रीला घटस्फोट देतो, it robs her of a charm.
तेव्हा मग तिच्यामधील जे सौंदर्य आहे ना ते सगळं हिरावून जातं It robs her of the zest for living. आणि मग तिच्यामध्ये जगण्याची जी वृत्ती आहे ना ती सगळी निघून जाते She becomes weak. ती दुर्बल बनते But such a woman, पण अशीच बाई such a woman should not give up on God. अशा बाईने देवा प्रत्यर्थ निराश होता कामा Amen. नये. Either Amen. she can pray to God that her husband takes her back or brings him back, or then she should completely dedicate herself to God. एक तर तिने देवाजवळ अशी प्रार्थना करावी की माझ्या पतीने मला घेऊन जावे, माझ्या पती माझ्याकडे येवा, किंवा मग देवा प्रत्यर्थ तिने स्वतःला सेवेमध्ये वाहून द्यावे. Amen. Amen. See, divorce has a devastating effect. घटस्फोट यामुळे आपत्तीजनक फारच भयंकर असे परिणाम आहेत. It not only robs the zest of life, it robs you also financially. त्यामुळे आपल्या जीवनाचा जो रस आहे तो देखील जात नाही, तर आपण आर्थिकरित्या देखील फार खालवतो. Because the lawyers are there ready to take advantage. कारण वकील बसलेलेच असतात तयार तुमचा गैरफायदा उचलण्यासाठी. काय काळजी नको करू, मी तोडून करणार सगळं, एवढं द्या पैसे. See, it can happen. Not all of them do it, but it has a devastating effect. त्याच्या मागे असे दुष्परिणाम आहेत भयंकर. Amen. Amen. Not all lawyers are like that, I say. आता सगळे वकील काय असेच नाही असं. But then it robs you of your finance because you have to go to the court, family court, to settle things. परंतु आर्थिकरित्या तुम्हाला तोटा सहन करावाच लागतो का? कारण मग तुम्हाला कोर्टात जावं लागतं, तुम्हाला गोष्टी यथाव्यवस्थित कराव्या लागतात, त्यासाठी किंमत पैसा मोजावा लागतो. See, your life also becomes short. त्यामुळे आपलं आयुष्य देखील अल्प बनतं You live less satisfying lives. आणि मग कमी समाधानाचं जीवन आपण जगतो. It robs you of your financial security and all that. त्यामध्ये मग आपली आर्थिक अवस्था जी असते ती सगळी दुर्बल होऊन जाते. That's why God hates divorce. म्हणून परमेश्वराला घटस्फोटाचा तिरस्कार But there आहे. are times you cannot say some people do it and you are the victim of it also. आणि Say, काही वेळेला असे काही लोक पाऊल उचलतात आणि त्यामध्ये आपण स्वतः त्यातील पीडित व्यक्ती बनतो. Amen. Amen. Praise the Lord. That's why Hallelujah. God made a helpmate for And- Adam, isn't it? म्हणून तर परमेश्वराने आदामासाठी सहचारिणी बनवली. But then some will say, I'm married, pastor, yet I am the most miserable person on this पर- earth. परंतु काही लोक म्हणतील की पास्टर माझा लग्न तर झालंय परंतु तरी देखील माझी अवस्था भयंकर दयनीय आहे. Before I was much happy, now after marriage I'm unhappy. अगोदर मी फार आनंदी होतो, लग्नानंतर आता माझी अवस्था बिकट झाली. See, there is nothing wrong in the institution of marriage. विवाहाच्या स्थापनेमध्ये काही चूक नाहीये. Just because you are unhappy doesn't mean the institution of marriage that God ordained was wrong. तुम्ही विवाहाच्या जीवनामध्ये उदास आहात याचा अर्थ असा होत नाही की देवाने जी विवाहाची स्थापना केली त्यामध्ये कुठे काही खोट आहे. No, no, no. नाही नाही नाही. God's institution of marriage was perfect for mankind. विवाहाची स्थापना जी देवाने केली आहे मानव जातीसाठी ती अति यथायोग्य आणि परिपूर्ण But आहे. as a Christian, परंतु ख्रिस्ती या नात्याने they have not understood the central role that is played in a marriage. विवाहामध्ये जी केंद्र भूमिका जो बजावतो त्याला समजून नाही They have not घेतले. understood the vow. They have not understood the covenant relationship. They करा- have not understood the commitment they have to make towards one another. So एकमेकां don't blame प्रत्यर्थ. God for it. एकमेकांप्रत्यर्थ जो करार आपण पाळायचा आहे, एकमेकांप्रत्यर्थ जी जबाबदारी आपण उचलायची आहे, एकमेकांप्रत्यर्थ जो करार आपण केला आहे त्याचं स्मरण करायचं, याविषयी त्यांनी समजून घेतलं नाही, उमजून घेतलं नाही. त्यामुळे विवाहामध्ये आपल्या खोट निर्माण होते आणि आपण म्हणतो की देवाने विवाह त्यामध्ये खोट निर्माण केला. देवाला Lord. दोष देऊ नका. Amen. Amen. And sometimes it is we pastors who don't teach on these lines, and आणि so people don't learn what is commitment, what is covenant making. आणि कधी कधी आम्ही पाळक या नात्याने लोकांना विवाहाविषयी तो मर्म जाणून देत नाही. त्यामुळे लोकांना समजत नाही की विवाहाचा खरा अर्थ काय आहे. Amen. They have Amen. not come to the knowledge of commitment. कराराच्या यथायोग्य ज्ञानापर्यंत ते पोचले नाहीयेत. Sometimes one is at fault, and other times both are at fault. कधी कधी एक व्यक्ती चुकीचा असतो आणि अशी वेळ असते की काही वेळेला दोघेही चुकीचे Yet आढळतात. marriage
marriage is good. तरी देखील विवाह आदरणीय Because आहे. God himself said, कारण देव स्वतः it म्हणाला is not good for man to live alone. Say, मनुष्याने एकटे राहणे त्याला बरे नव्हे. but if he wants to live alone, it will be good if he is committed to God then fully. परंतु Say, जर त्याला एकटं राहायचं असेल तर देवा प्रत्यर्थ तो पूर्ण शरण गेला पाहिजे. that's what Paul said in 1 Corinthians, isn't it? आणि 1 कोरिंथमध्ये पॉल हेच म्हणला, He who lives with she who lives with the husband does everything to please the husband, but he or she who is not married does everything to please God. तो किंवा ती जर का विवाहबद्ध असेल तर आपल्या पतीला किंवा आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी प्रयत्न करते, परंतु जो व्यक्ती एकटा आहे तो देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. Praise the Lord. हालेलुया. That's why त्यामुळे even the youth तरुण देखील who have got some years to get married, ज्यांच्या पुढे अजून काही वर्ष आहेत विवाहासाठी, they need to be fully committed to God. देवा प्रित्यर्थ त्यांनी आत्तापासूनच करारबद्ध पूर्ण असलं पाहिजे. Are you understanding? A person, a bachelor, a spinster who is not yet married, एखादा कुमार किंवा कुमारिका ज्यांचा विवाह झाला नाहीये, they need to be completely dedicated to God, देवा प्रित्यर्थ ते पूर्ण शरण जाण्याची गरज आहे. that they may not waver here and there before their marriage takes place. विवाह होण्यापूर्वी त्यामुळे ते भटकणार नाही. Are you understanding? समजत आहे? Supposing you are 15 years old, आता समजा तुम्ही 15 वर्षाचे आहात you have planned to get married at the age of 25. आणि 25व्या वर्षी विवाह करण्याचं तुम्ही योजना आखली. You have 10 years in hand. तर हातामध्ये 10 वर्ष आहेत. If you want to have a straight walk आणि जर तुम्हाला त्यामध्ये सरळ चालचर्या हवी and not waver here and there, आणि इकडे तिकडे भटकायचं नसेल, that 10 years be completely married to God. तर मग ते 10 वर्ष तुम्ही देवासोबत विवाहबद्ध असा. Then you will not be depressed. मग तुम्ही निराश होणार नाही. There is a youth depression also. तरुणपणा तारुण्याचं देखील निराशा आहे. Amen. Amen. Sometimes you see somebody else getting married at your age and you feel depressed. कधी कधी आपण पाहतो की आपल्या वयामध्ये त्या समोरच्या व्यक्तीचं लग्न झालंय पण आपलं झालं नाहीये, मग आपण निराशेमध्ये जातो. Amen. Amen. काय माझं झालं नाही त्याचं झालं, मी पण 25 आहे ते पण 25 आहे त्याचं झालं माझं नाही झालं, you become depressed. मग आपण निराश होतो. That's why त्यामुळे as you reach the age of accountability or as you are born again, get married to God. ज्या क्षणाला आपला नवीन जन्म होतो त्या क्षणाला जेव्हा आपण आपल्या समजदारीच्या जीवनामध्ये जातो त्या क्षणाला देवासोबत लगेच विवाहबद्ध व्हा. Amen. You will not be depressed. मग तुम्ही कधीही उदास राहणार नाही. Amen. Amen. Some of your friends start talking with some girls. काय झालं माझं वाटतं यांचं लग्न होणार आता, माझंच काय नाही होत. काही मित्र जर का काही मुलींसोबत बोलताना दिसले, झालं ह्याचं फिक्स झालं आता, माझंच नाही. माझंच फिक्स होत नाही. काय देव कुठे आहे काय ते फक्त बोलले, ते प्रेज द लॉर्ड बोलले. या ते मॅरेज ऑल्सो कल्पनामध्ये सगळं त्यांचं But when you are dedicated to God, परंतु जेव्हा आपण देवाला समर्पित असतो you are not bothered. तेव्हा मग आपल्याला काही फरक पडत नाही. Okay, he got married, she got married, this one got married, that one. I'm not bothered. ठीक आहे, त्याचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं, तिचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं, ठीक आहे, मला काय फरक माझं पडतो? होणार. होणार. नाही पण झालं तरी माझं यांच्याशी लग्न झालं देवाशी. That's why I told you some time back. त्यामुळे मी काही दिवसांपूर्वी सांगितलं तुम्हाला, As old age catches up with the worldly, जगामध्ये जसं वय वाढत जातं त्यांना माहित नाही काय करायचं. They don't know what to do. त्यांना सुचत नाही काय करायचं. Because when the children were small, कारण जेव्हा मुलं लहान होती they were taking care of their children. आपल्या मुलाबाळांची काळजी ते घ्यायचे. Only children, 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 मुलं children. मुलं 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 फक्त मुलं. Husband, children, husband, children, husband, children. पती मुलं पती मुलं त्याच्यामध्येच गुंतलेले. Children become big. मग मुलं मोठी होतात. बाळा हे शर्ट घाल, मला हे शर्ट नको, मला लाल शर्ट पाहिजे. झालं. The mother says now he's not going to listen to me. मग आता आई म्हणते आता हा काय माझा ऐकायला तयार होईना. कामच काय आता मला. बाळा जेवायला मी बाहेर बर्गर खाल्लं तर तुका माझ्या मित्राबरोबर फिनिश्ड. Sons grow up. मग मुलं वाढतात, They take care of themselves. स्वतःची काळजी घेतात. आपल्या हातात काही नाही आता. मग आता काय काम आहे, कोण विचारत पण नाही आपल्याला. And they become depressed. मग ते निराश होतात. The mothers become depressed. मग माता आया निराश होतात. काय करायचं, जाऊ दे. नवऱ्याला सांगतो एक कुत्रच आणायला, रोज वॉकिंगला घेऊन जात.
Something we have to. काहीतरी हातात काम पाहिजे. साखळी घ्या. 5 वाजलं माझं कुत्र्याला घेऊन जायचं मला आता. They have to do something. Isn't it? त्यांना काहीतरी करावं लागतं. Son gets married. मुलाचं लग्न होतं. He has a small son. मग त्याला लहान मुलगा होतो. I will take care of the grandson. आता नातवाची काळजी. Grandson also grows. मग नातू देखील वाढतो. आता काय करायचं कामच नाही काय नाही. See? And nobody wants to listen to this old lady. आता कोणाला या म्हाताऱ्या बाईचं ऐकायची इच्छा देखील होत नाही. Amen. She tells her sons, ते आपल्या मुलांना म्हणते, चला मला मॉलला घेऊन चला. The son says चला. And the sons walk faster. She is walking slowly. मुलं पटपट थांब ना, पटपट थांब. चालतात. मागून आई बिचारी, ए थांब ना थांब ना थांब ना. अरे बाबा हिला घेऊन आलं ना आज आपलं प्रॉब्लेमच होतो बाबा. And the mother also says, मग आई देखील म्हणते, तुम्हीच तुमचं जा बाबा मी येत नाही जाऊ दे. माझं काय तुम्ही वर जाणार चालायला ते स्टेप्सवर कधी मी पोचणार वर तोपर्यंत वरच पोचणार. She doesn't want to come with you. तिला तुमच्या सोबत यायची इच्छा होत नाही. And what she will do then? आणि काय करणार मग ती? A whole day. संपूर्ण दिवस. Then she'll phone up. मग फोन करत बसेल. हॅलो. हॅलो. माझ्या बहिणीला फोन करतो. ती पण म्हातारी मी पण म्हातारी. काय कसं चाललं काय सगळं सून बिन सगळं. होल डे देन फोन ओनली. संपूर्ण दिवस मग फोनवर. That's why त्यामुळे when you have children, जेव्हा मुलं बाळ होतात still तरी देखील be dedicated to God. देवाला समर्पित राहा. Give time for God. देवाला वेळ द्या. That when everybody leaves, you still have God with you. You म्हणजे- still have some work with you. जरी सगळेजण तुम्हाला सोडून गेले तरी देव तुमच्या सोबत आहे. तुम्ही देवासोबत चालत आहात. Praise the Lord. हालेलुया. Whether you are single or married, मग तुम्ही अविवाहित असो किंवा विवाहबद्ध असो, be committed to God. देवाबरोबर समर्पित व्हा. Be committed to God. देवा प्रित्यर्थ समर्पित व्हा. Whether you are 15 years old or 20 years old, तुम्ही 15 वर्षाचे असो किंवा 20 वर्षाचे be असो, committed to God. देवाला शरण या. Whether you stay in marriage or divorced, be committed to God. तुमचा विवाह आता चांगला असेल किंवा घटस्फोट झाला असेल तरी देवाला शरण या. There is only one way to come out of your depression, and that is being committed to God. निराशेमधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, देवाला शरण येणे आणि निराशेमधून बाहेर पडणे. We'll continue next week. पुढच्या सप्ताहामध्ये चालू ठेवूया. Nobody can replace God. कोणीही देवाची जागा घेऊ शकत नाही. Nobody. कोणीही नाही. You may have everything, but you need to have God. तुमच्याकडे सगळं काही असेल परंतु देव असणं फार गरजेचं आहे. You may be working in your secular job, but you need to be working for God as well. तुम्ही जगामध्ये नोकरी धंदा करत असाल तरी देखील देवासाठी काम करणं गरजेचं आहे. Because one day all this work will go away from your hands. कारण एक दिवस तुमच्या हातातून ही सगळी कामं निघून जातील. You will get a retirement letter. तुमच्या हातामध्ये निवृत्तीचं पत्र मिळेल. Then you will not know what to do. मग तुम्हाला समजणार नाही की पुढे काय करायचं. Till the last breath of your life, तुमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत live for God. देवासाठी जगा. That's the last thing I can tell you. हीच शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. Let us all worship God. आपण प्रभूची आराधना करूया. खुद को चढ़ा दे दो. Yes Lord, we give our lives to you. सेवा कर पाएंगे. खुद मर जाए तो Yes, Lord. सुख से जी पाएंगे. Amen. नाम और आदर यीशु नाम के लिए. Glory to you, Lord Jesus Christ. नाम और आदर Yes, Jesus Lord. यीशु नाम के लिए उस
worship you. Glory to you, my Lord, my Master, my Jesus. Glory to you, Lord Jesus Christ. प्रभू येशू Thank तुला you, गौरव. Father. धन्यवाद Thank बापा. you, Jesus. धन्यवाद येशू. We love you, O Master. प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. We are committed to you. प्रभू आज तुला आम्ही शरण येतो. This night we proclaim a commitment to you. आज रात्री आम्ही जाहीर करतो की आम्ही तुझ्या बरोबर करार We करतो. vow. प्रभू आज आम्ही नमस करतो. We take a pledge, Lord. आज आम्ही करार करतो. Our allegiance to you. प्रभू आमची आस्था तुझ्या प्रित्यर्थ. Our pledge to you. आमचा नमस तुझ्या प्रित्यर्थ. No matter what, काही घडो we will not turn back. आम्ही मागे हटणार We नाही. have put our hand on the plow. आम्ही नांगराला हात लावला आहे. We will stay true to you. आम्ही तुझ्या बरोबर सत्याचं आचरण करणार. We will stay true to one another. एकमेकांप्रत्यर्थ आम्ही खरेपणाने वागणार. We will stay true in the church. चर्च मध्ये आम्ही खरेपणाने वागणार. We will be faithful, Lord, प्रभू आम्ही प्रामाणिक राहणार. in all the talents that you have given us. जे काही कलागुण तू आमच्यामध्ये दिलेत We will be faithful to you. त्यामध्ये आम्ही करारबद्ध राहणार. In all the work that you have given to जे काही us, काम तू आमच्या हातामध्ये सोपवलं we आहे will be faithful, Lord. त्यामध्ये आम्ही विश्वासू राहणार. Our heart is for you, Lord. आमचं हृदय तुझ्यासाठी आहे प्रभू. We commit ourselves to you, Lord. आज आम्ही तुला समर्पित होतो. Say to him. बोला बोला त्याच्यासोबत His बोला. eyes will fall upon you when you say that. जेव्हा तुम्ही आपल्या मुखाने करार कराल त्याची नजर तुमच्यावर पडेल. Say it. बोला करार करा. Say it. At least your heart will catch up with your saying. आप पहिला बोला तर मागावून तुमचं हृदय तुमच्या बोलण्याला जुळेल. Yes, there is possibility. होय शक्यता आहे. When you say and say and say and say, finally it enters your heart. जेव्हा आपण बोलतो 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 सरते शेवटी हृदय बोलण्याप्रमाणे जुळतं. Lord, I want to be committed to you. प्रभू मला तुझ्यासोबत करारबद्ध राहायचंय. Yes, there are a slip and fall here and there. होय इकडे तिकडे मी कुठे घसरतो कुठे पडतो. But my heart is for you, पण Lord. माझं हृदय प्रभू तुझ्यासाठी I आहे. am committed to you, प्रभू Lord. मी तुझ्याशी करारबद्ध आहे. I want to serve you, प्रभू Lord, मला तुझी सेवा करायची with all faithfulness. पूर्ण विश्वासाने. The little years that you have given in my hands, जे काही माझ्या हातामध्ये थोडंफार तू दिलं आहे I want to be faithful to you. त्यामध्ये मला प्रामाणिक राहायचंय. त्यामध्ये मला From the time I was saved, ज्या क्षणापासून माझं तारण झालं there were thousands of times I have told him, I am committed to you, Lord. हजारो वेळा त्यानंतर मी प्रभूला म्हटलं की प्रभू मी तुझ्याशी करारबद्ध आहे, तुझ्याशी करारबद्ध आहे. In every attacks, in every tribulation, I प्रत्येक- have turned to him and said, Lord, don't worry, I will not turn back, I'm committed to you. प्रत्येक ज्या ज्या वेळी संकट आलं हल्ला आला त्या त्यावेळी मी प्रभू समोर उभा राहून म्हटलं की प्रभू तू काळजी करू नको, मी तुझ्याशी करार केला आहे, मी मागे हटणार नाही. When things were not happening in our lives, जेव्हा गोष्टी मनासारख्या आमच्या जीवनात घडत नव्हत्या we told God, तेव्हा आम्ही प्रभूला म्हटलं don't worry, Lord, काळजी करू नको प्रभू, we will not turn back. आम्ही मागे हटणार नाही. We will not show a long face. प्रभू आम्ही लांब चेहरा दाखवणार नाही तुला. We will not show our disgust to you. प्रभू आमच्या वेदना यातना आम्ही तुला दाखवणार नाही. No, we नाही. will keep smiling. आम्ही सातत्याने हसत In राहणार. the midst of trials and testings and temptations and tribulations, we will keep smiling, Lord. संकट समयामध्ये त्रासामध्ये यातनेमध्ये परीक्षेमध्ये प्रत्येक वेळोवेळी आमच्या चेहऱ्यावर तुला हास्य दिसणार. Yes, we have said it. होय आम्ही बोललोय, करार केला. That's why his hand is mightily up on us. त्यामुळे त्याचा वरद हस्त आमच्यावर आला आहे. You also say it. तुम्ही देखील बोला. It's not just once in a year, but as often as you can. वर्षातून एकदा नव्हे, जेव्हा केव्हा संधी मिळेल क्षणाक्षणाला बोला. Say it.
बोला, करार करा and see how God honors you. आणि पहा देव कसा तुमचा आदर He करेल. will honor you. तो नक्की तुमचा आदर करेल. He will bless you. नक्की तो तुम्हाला आशीर्वाद He will देईल. strengthen you. नक्की तो तुम्हाला बलवान He will करेल. fulfill your heart's तुमचे desire. मनोरथ तो सिद्धीस नेईल. Because कारण commitment is a very strong word for my God. करार माझ्या देवासाठी खंबीर शब्द आहे. I did not know the fullness of this commitment मला कराराची पूर्ण व्याख्या माहित नाही in the beginning. प्रारंभी, But परंतु with a little understanding, थोड्याफार जी काही मला समजदारी मिळाली in those times when I used to pray, त्या काळामध्ये जेव्हा मी प्रार्थना करायचो, the first year of my walk with God, पहिलं वर्ष जेव्हा मी देवाचा हात धरून चालू लागलो, I took the pin and I pierced it in my finger. तेव्हा मी टाचणी पिन घेतली आणि माझ्या बोटांमध्ये मी टोचली And I removed blood and touched it on the pages of my Bible. आणि बोटाला टाचणी टोचून त्यामधून रक्त काढून बायबलच्या वचनांवर ते रक्त मी लावायचो. I didn't know how to express it to God. कारण मला कळत नव्हतं की माझ्या देवाला माझा करार मी कसा दाखवू, In प्रगट a करू. foolish way, I showed to him my commitment. तर मूर्खतेच्या प्रकारे मी देवाला माझा करार प्रगट केला. I used to carry sand from down, खालून मी वाळू गोळा करायचो, put it on the terrace टेरेसवर ती वाळू टाकायचो of my building माझ्या बिल्डिंगच्या, and kneel on it आणि त्या वाळूवर गुडघे टेकायचो till blood is to ooze out of my kneecap. आणि माझ्या गुडघ्यांच्या वाट्यातून रक्त निघेपर्यंत I don't मी know why गुडघ्यावर I did असायचो. it. I don't know why I did it. आणि मला कळत नाही आज देखील की मी त्यावेळी असं का केलं. But his eyes fell upon me. पण तुम्हाला माहितीये, एवढं सगळं करत असताना त्याची नजर माझ्यावरच पडली And he said, आणि तो म्हणाला, it was a foolish action हा मूर्खतेचा प्रकार होता, because Jesus already paid the price by his blood. कारण त्याच्या रक्ताने प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच किंमत मोजली. But he said, I have seen your heart. परंतु परमेश्वर म्हणाला की मी तुझं हृदय पाहिलंय. From then he took me. त्या क्षणापासून त्यांनी मला ताब्यात घेतलं And from then on, आणि त्यानंतर पुढे I started making proper commitments to him. मी देवासोबत योग्य करार करू लागलो. That's why today, in experience, I am preaching त्यामुळे this message on commitment. पूर्ण अनुभवाने आज हा कराराचा संदेश मी तुम्हाला सांगत आहे. And it's powerful. आणि It is powerful. ते सामर्थ्यशाली, It is very effective ते फार प्रभावशाली आहे. to reach to the heart of God. देवाच्या हृदयापर्यंत पोहोचणे. Master, स्वामी, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित They कर. have committed themselves to you. त्यांनी आता स्वतःला तुझ्या सोबत करारबद्ध केला Bless आहे. them all. सर्वांना आशीर्वादित कर. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise आमेन.